Good morning. Yes, on the way to Tamini Ghat. लेकिन as soon as you enter Mulshi, यहाँ पर you can see the whole fog around. और बिल्कुल छुट्टी है लेकिन रास्ते बहुत कम लोग हैं, तो दिस इज़ अ वेरी गुड सीन. चलिए लेट्स गो एंड एक्सप्लोर तामिनी का सुंदर सा जहां. तामिनी घाटामार्गे जर आपल्याला सावळ्या घाटला जायचं असेल तर हा जो रस्ता आहे पिंपरीकडे जाणारा, म्हणजेच अंधारबन, कुंडलिका व्हॅलीकडे, इकोले व्हॅलीकडे जाणारा, तिथून आपल्याला टर्न घेऊन हे हॉटेल जय मल्हार लँडमार्क समजू शकता आणि आज जाऊन पिंपरीच्याच अलीकडे एक परातेवाडी असं गाव आहे, तिथे जाऊन आपण सावळ्या घाटच्या साठी पार्किंग करू शकतो. सो गुड मॉर्निंग. आता सुरुवात करत आहोत सावळ्या घाटचं ट्रेक. आज जरा वेगळंच आहे इधरच्या मनामध्ये. प्रचंड ऊन पडलेलं आहे, पावसाचा कुठेही लवलेश नाही, पण चला, आपल्याला पाऊस आला तरी गडबड आहे, पाऊस नाही आला तरी गडबड आहे. त्याच्यामुळे आता चालूयात नाही का सावळ्या घाट. या वर्षीचा सह्याद्रीतला सगळ्यात जास्त फेमस झालेला हा पॉईंट आहे, जिथून रिंग वॉटरफॉल आणि देवकुंड वॉटरफॉल दिसतो, अशा ठिकाणचे दृश्य आहे. ते दृश्य पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे. तर चला, तर आज तसा सोलो ट्रेक आहे आणि इथेही याही पॉईंटला फार कमी लोक गेलेत. फक्त 2 गाड्या माझ्या अगोदर गेलेल्या दिसत आहेत. पण चला, इथे जर आपण आला तर परातेवाडीमध्ये पार्क करून तिथे एक जो टॉवर दिसतोय, तिथे गावकऱ्यांची घरं आहेत आणि ते आपल्याला हेल्प करतात, त्यांची तिथे पार्किंग करू देतात आणि एक नाममात्र 50 रुपये शुल्क आहे. आणि मग आपण तिथूनच पुढे आलो, टॉवरपासून हा रोड निघतो आणि इथे आपल्याला लगेचच पुढे आपल्याला असा रस्ता दिसेल. तर आपण चालूयात आता नाही का. चलिए. तसं या पॉईंटला जाण्यासाठीचं जे काही मोटिवेशन आहे ते व्लॉगर लोकांमुळंच आहे. मी स्पेसिफिकली मेन्शन करू इच्छितो आहे, म्हणजे प्रशील अंबाते यांचं, आपल्या सगळ्यांचा लाडका व्लॉगर. त्याने यावर्षी सावळ्या घाटचा व्हिडिओ टाकला होता व्लॉगवरती आणि चॅनलवरती, आणि त्यानंतर हा पॉईंट इतका फेमस झाला की आता बऱ्यापैकी वीकेंड्सला इकडे गर्दी असते. अर्थात आता आज वीकडे आहे, बुधवार आहे, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. तर हा जो उपक्रम आहे हा मी व्लॉगमध्ये पाहिला होता, प्रशील दादाचाच आहे, किंवा त्याही अगोदर अनेक लोकांनी असे टिकमार्क करून ठेवले, जेणेकरून आपल्यासारख्या भटक्यांना आपण वाट चुकू नये आणि सोपं जावं. कारण काय होतं, धुकं आलं किंवा पाऊस आला किंवा बऱ्याचशा वाटा सारख्याच दिसतात. तर त्या ठिकाणी ही सोय या ट्रेकर्स मंडळींनी करून ठेवली की आपण जाताना आपण हे जे टिकमार्क याकडे लक्ष द्यायचं, जेणेकरून आपण चुकणार नाही, भटकणार नाही आणि आपण सरळ चालत राहू. तर या पहिल्या टप्प्यावर आलो पुढे आपण, का तिकडे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, जे बऱ्यापैकी मोठं दिसत आहे. त्या कन्स्ट्रक्शनच्या पलीकडून गेलं की पुढे आपण आपल्या पॉईंटकडे जायला. कारण आपल्याला सरळता हा रस्ता थोडा सरळ आहे, नंतर आपल्याला खाली जायचं आहे, जेणेकरून आपण बरोबर त्या सावळ्या घाटच्या पॉईंटला जाऊयात. तर चला, आज ॲक्च्युली खूप प्रयत्न केला. सुट्टी असणारे नसणारे बऱ्याच जणांना विचारलं, पण आहे आता फिरायचं आहे म्हणजे फिरायचं आहे, बाहेर पडायचं म्हणजे बाहेर पडायचं. आणि मग निघालो. कोणी सोबत असेल तर चांगलंच आहे आणि नसेल तरी चांगलं आहे, निवांतता आहे. तर इथे आता बऱ्यापैकी शांतता आहे आज, त्यामुळे आज आनंद येणार आहे. आणि मला जास्तीत जास्त वेळ तिथे घालवायचा आहे, त्या पॉईंटला जिथे निसर्गाचे अद्भुत 2 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. हां, दुपारी थोडा पाऊस पडला तर सोने पे सुहागा. चलिए, आता आपल्याला थोडं पुढे जायचं आहे.
तर ही जी कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे, इथे बऱ्यापैकी बांधकाम सुरू आहे, खोदकाम सुरू आहे. तिथेसुद्धा अशा स्ट्रिप्स ज्याला आपण टिकमार्क म्हणतो लावले, कारण इथं आल्यावर थोडं मलाही कन्फ्युजन झालं की नक्की कोणत्या दिशेने आपल्याला जायचं. कारण मध्ये हा अख्खा बांधकामाचा पॅच सुरू आहे. तर आता पुढे पाहतो कुठे टिकमार्क असेल तर तिथून पुढे जायला लागेल, कारण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसते. इथे जोरदार काम सुरू आहे. पण ट्रेकर्स मंडळींसाठी मला वाटतं इथे सुद्धा एक झाडाला स्ट्रीप बांधलेली आहे. याचा अर्थ आपण बरोबर चाललेलो आहोत. बऱ्याच घटना आपण ऐकतो, लोक हरवतात, चुकतात, मग तासन तास फिरत बसतात. तर त्यासाठी हा उपक्रम लक्षात ठेवायचा की आपण जिकडे कुठं जातो तिथे टिकमार्क आपण बघायचे. आणि बऱ्यापैकी आजकाल मार्किंग लोक करून ठेवतात, जेणेकरून इतरांनाही सुविधा होईल, जाताना आणि येताना देखील आपल्याला फायदा होईल. सो सी दिस, हे जे आहे हे यावर लक्ष ठेवायचं. बऱ्याचदा पावसाने उन्हाने ते रंग जीर्ण होतात, रंग उडून जातो. तर ते सगळं लक्षात ठेवतच आपल्याला जायचं आहे. आता बऱ्यापैकी ऊन पडलं आहे, परंतु गरम होत नाही आहे, कारण थंड हवा सुरू आहे. तर हा मस्त माहौल है. आई विश कोई साथ होता, हमारे दोस्त आते, साथी आते, लेकिन ठीक है, अब चलती का नाम गाड़ी है. थोडासा इथून जरा विचार करायला लागतोय, कारण इकडे हे सगळं आहे आसपास. लेट अस सी, याच्याच पलीकडून आपल्याला जायचं आहे. तर त्या कन्स्ट्रक्शन साईटपासून पुढे आलो की आपल्याला हे असं हे झाड दिसेल. हे एकदम इथे एजला हे झाड आहे. इथे एकदम दरी आहे. आता दरीजवळ आहे. समोरच सुंदर आवाज ऐकू असेल फेसळणारा धबधबा आहे. समोर धरणाचं पात्र पसरलं आहे. आणि आता इथून ॲक्च्युली आपल्याला खाली जायचं आहे. त्याच्यामुळे पुढे आला इथे ॲक्च्युली डेड एंडसारखं वाटतो, पण इथून खाली जायचं आहे आणि मग आपला ॲक्च्युअल खरा ॲडव्हेंचर सुरू होतो, ट्रेक सुरू होतो. तर चला, सावळ्या घाट आपली वाट पाहत आहे. चलिए, इथून खरा ॲक्च्युली ट्रेक सुरू होतो. खाली बऱ्याच अंशी आपल्या लक्षात येईल की इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. आता इथे उतरताना ही काळजी आहे, कारण हा मी रस्ता आपल्याला दाखवतो. हा असा रस्ता खाली जाईल आणि मग आपल्याला त्या व्हॅलीपासून सरळ तिकडं जायचं आहे. तर हा सगळा आहे भाग. तर याची स्वतःची काळजी घेत जे कोणी पर्यटक इथे येतील, जे कोणी मित्रमंडळी इथे येतील, काळजी करा. लक्षात घ्या की चांगले शूज हवेत आपल्याकडे ट्रेकिंगचे, आणि खूप हळू निवांतपणे खाली उतरा, जेणेकरून कुठलाही धोका संभवणार नाही. तर चला, ह्या पाण्याच्या टाक्यांनंतर आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला इकडनं असं खाली जायचं आहे. त्याच्यामुळे हा जो पॅच आहे हा जबरदस्त स्लिपरी पॅच आहे, पण काळजी घ्यायची. आपल्याला खूप जास्त कॅल्क्युलेशन करून हळूहळू जाऊन, त्यासाठी सगळे सांगतात की चांगली ग्रीप असणारे शूज हवे. त्यानंतर स्वतःचा बॅलन्स, पाठीवर जर काही ओझं असेल तर ते सुद्धा सांभाळून, कारण मी इमॅजिन करू शकतो की स्वतः भर पावसामध्ये जेव्हा खूप जास्त पाऊस सुरू तेव्हासुद्धा आम्ही येण्याचं टाळलं. त्याचं कारणच ते आहे की हा जो पॅच आहे, देन हा पॅच खूप जास्त डेंजरस बनतो. काय ते जरा आपल्याला टाळलं पाहिजे. म्हणून मग बरेच दिवस हा सावळा घाट इतका पॉप्युलर झाला होता, तरीसुद्धा आम्ही टाळत होतो. पण आता गणपती विसर्जनानंतर आता मात्र इथे यायला हरकत नाही. इथून आपण आलात तर ॲक्च्युअलमध्ये ह्या ज्या पायऱ्या आहेत, ज्याला आपण तळावर कोरलेल्या पायऱ्या म्हणतो, हा सगळ्यात महत्त्वाचा पॅच आहे. कारण इथे प्रचंड शेवाळ झालेलं आहे, कारण असं डोंगरावरनं पाणी येऊन ते सतत 3 महिने झाले पाऊस सुरू आहे. तर हा एवढा पॅच आपण खूप जबाबदारीने, जाणीवपूर्वक आणि अतिशय काळजीने पार करू आणि मग पुढे सावळ्या घाटाकडे चलू. ठीक आहे. मध्ये मध्ये फुलपाखरं येत आहेत. हे जे शेवाळ आहे हे
त्याच्यावर आपण हात पण ठेवू शकत नाही, इतकं ते स्लिपरी झालं. पण खूप हळूहळू पावलं टाकत जपून, कारण खूप सारे आपण अपघात पाहिले, ऐकले बातम्यांमध्ये. आणि जे भटके आहेत, ट्रेकर्स मंडळी आहेत, त्यांना खूपदा याच्यामुळे चॅलेंजेस आले आहेत. कारण अपघातांच्या बातम्या काही सुख देऊन जात नाहीत, उलट मनात धडकी भरवतात. आणि जो तो काळजी घेतोच, ॲक्च्युली स्वतःची काळजी घेतो, इतरांची काळजी घेतो. पण अशा पॅचेसमध्ये याच्यामध्ये त्यामुळे जी लोक येणार आहेत यानंतरही त्यांनी ही काळजी घ्यायची, चांगले ग्रिपचे शूज हवे. कारण ह्या खूप जुन्या, आता हा जर व्यापारी मार्ग असेल, हा जर प्रवासी मार्ग असेल, तर ह्या पायऱ्या, कातळावर कोरलेल्या पायऱ्या, ही सगळी त्याची चिन्ह आहेत की सगळे मार्ग प्रचलित होते. मग या मार्गावर पाण्याचे टाके आले नाही का. दिस इज ऑल बट ऑब्वियस. अजून एक छोटंसं पॅच, आणखीन एकदा काळजी मोड ऑन. खूपच जास्त शेवाळ आहे. मला वाटतं मी एक हात टेकवून आणि अशा बेबी स्टेप्स घेतो. आहा हा वा. उन्हाळ्यामध्ये सगळ्या भटक्यांसाठी, ट्रेकर्स मंडळीसाठी वरदान असणारे हे पाण्याचे टाके. त्याला तुम्हाला जरा झूम करून दाखवतोय की कशा प्रकारे त्या डोंगराच्या खडकाच्या भूगर्भात कोरून छान असं टाकं बनवलं जायचं. आणि हे बरंच खोल असणार आहे, तर यातूनच लोकांना, प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय होत असावी. वा, सुंदर. 2 पॅच क्रॉस केले आणि म्हटलं आता की झालं, पण नाही. इथे जो दिसतोय समोर, तुम्हाला मी एकदा दाखवतो. यू कॅन सी नाव. हा जो आहे हा सरळ, एकदम असा सरळ खाली जाणारा मार्ग आहे. आता म्हणजे पदोपदी ही जी काही ॲडव्हेंचरची गंमत ही वाढत चालली आहे. थोडासा पॅच अवघड आहे, पण लेट अस सी. नाही का, आपल्याला काळजी घ्यायची आहे. आय रिअली वंडर की जेव्हा हे सगळे लोक प्रवास करत असतील किंवा फिरत असतील किंवा व्यापार करत असतील, काय फिजिकल फिटनेस असेल त्या लोकांचा, नाही का. स्टॅमिना, फिजिकल फिटनेस, त्यानंतर स्वतःच्या शरीराला सांभाळण्याची त्यांची जी काही तयारी, मानसिक, शारीरिक दोन्ही पण. आज इथे आपण येतो, आपल्याला वाटतं का अरे काय चॅलेंज आहे. ती लोक चॅलेंज घेऊनच जगत असतील, नाही का. ऑलमोस्ट आता खाली बसूनच जायला लागतंय, इतका हा जबरदस्त पॅच आहे. तुम्हाला सांगू माझ्या मनात काय येत आहे. माझ्या मनात हे येत आहे की आलाय हे बरोबर आहे, इथे परत जाणार कसं आहे. ओ लेट मी शो यू गाइस. क्या बात है, जो भी है बढ़िया है भाई. तो जो पॉइंट आहे, हां, तिथे आपल्याला जायचं आहे. तो आजचा पॉइंट आहे. थोडं आपण दूर आहोत, बट ऑलमोस्ट देअर. दृष्टीपथात येतोय म्हणजे आपण तिथे आलेलोच आहोत, राईट. येस, आता शेवटचा छोटा डिसेंट ह्या हिलचा हा पार करू आणि ऑलमोस्ट देअर. जेवढा वाटला होता तेवढा मला वाटत नाही, तेवढा मोठा ट्रेक आहे हा. फक्त ते जे स्लिपरी पॅचेस आहेत त्याच्यामुळेच याचं महत्त्व जास्त झालं, कारण डेंजरस आहेत ते पॅचेस. खूप ऑलमोस्ट हात टेकवतच खाली उतरलो आहे. आणि रिस्क नाही घ्यायची, आपल्याला माहिती आहे की सेफ्टी फर्स्ट, राईट. चला, थोड्याच मिनटात आपण त्या पॉईंटला जाणार, व्ह्यू पॉईंटला, जिथून आपल्याला हे सगळं दृश्य पाहायला मिळेल. आय एम सो एक्साइटेड. हा असा पॉईंट आहे जिथे हे 2 जे छोटूसे धबधबे दिसत आहेत ते ॲक्च्युली महाकाय, देवकुंड आणि रिंग वॉटरफॉल आहेत. आहा, क्या बात आहे. म्हणजे
हे बघा याचं रौद्र रूप ह्या देवकुंडचं अप्रतिम. आणि इकडे हा रिंग वॉटरफॉल. थोडा पाऊस वाढला ना तर इथे इतकं जबरदस्त रौद्र रूप पाहायला मिळतं रिंग वॉटरफॉलचं. अमेझिंग. हा खास पॉईंट आहे इथे. सो फायनली त्या ठिकाणी आहोत जिथे खूप दिवस झाले यायचं होतं, सावळ्या घाट. हा भिरा डॅम. येस, याच ठिकाणी उभा आहोत आणि सगळीकडे सर्वदूर सह्याद्री. इकडे तुमच्या समोर हा भिरा डॅम, या इथे समोर देवकुंड आणि थोडं पलीकडं रिंग वॉटरफॉल. आहा, निवांत इथंच बसलोय. हे आहे सावळ्या घाटाचं लोकेशन. गेल्या वर्षी जसा इकोले व्हॅली पॉईंट हा खूप फेमस झाला होता, खूप लोकांनी तो एक्सप्लोअर केला. इकोले गावातनं वरती जाऊन तो एकदम एजला तिथं तो इन्फिनिटी पूल म्हणून फेमस झाला होता. त्याच्या मागच्या वर्षी हा इथे जो आहे मिल्की बार तो फेमस झाला होता. आणि यावर्षी प्रशील साहेबांची कृपा तर हा सावळ्या घाट फेमस झाला आहे. आणि त्यामुळेच सावळ्या घाटाला यायचं होतं खूप दिवस झाले आणि आज ही इच्छा पूर्ण झाली. किसी ने पूछा हमसे कि इश्क क्या है, तुम्हारे लिए इश्क क्या है. हमने कहा सह्याद्री और सह्याद्री के साथ ये चाय. इश्क बेइंतहा.